महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही तहसील कार्यालय येथे अन्न पुरवठा विभाग इथं आलो आणि जे निरीक्षक आहेत तांगडे साहेब हे आमच्या सोबत इथं उपस्थित आहेत। महाराष्ट्र न्यूजकडे रिसोड तालुक्यातील व शहरातील काही मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की जे राशन कार्डाचं जे ऑनलाईन करणे, नाव टाकणे कमी करणे, परंतु आम्ही इथं आलो असता आम्ही साहेबाला त्या प्रश्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की ही जी साईट आहे ही वरूनच बंद आहे, 8 दिवस झालेले आहेत आणि साहेबांनी सुद्धा पाठपुरावा केला आहे। तर साहेब हे जे लोक येत आहेत आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत त्याबद्दल आपलं काय मत? हे जे सर्व्हर आहे सध्या हे 4-5 दिवस मेंटेनन्ससाठी त्यांनी बंद ठेवलेले आहे, त्यामध्ये महत्त्वाचं काम सुरू असल्याचा मेसेज आलेला आहे आपल्याला आणि हे लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे कळवले आणि जेव्हा हे सुरू होईल तेव्हा आपल्याला ते मेसेज देणार आहेत। यामध्ये थोडं सर्व ट्रान्सफर वगैरे मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळं सध्या साईट बंद आहे। आपण याबद्दल कळवलं आहे का? याबद्दल आपल्याला वरिष्ठाकडूनच मेसेज आलेला आहे अगोदरच की साईट 3-4 दिवस बंद राहणार म्हणून मेंटेनन्ससाठी आणि चालू झाली की ते आपल्याला मेसेज देणार असा त्यांचा मेसेज आलेला आहे। धन्यवाद साहेब। आत्ताच आपण तांगडे साहेबांशी याबद्दल माहिती विचारली असता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी पाठपुरावा केला आहे, 8 दिवसापासून ही साईट बंद आहे आणि येत्या 2-3 दिवसामध्ये ही साईट पूर्ववत सुरू होईल। आपण बघत आहोत इथं रिसोड तालुक्यातील जनता आहे ही राशन विभागामध्ये आलेली आहे। काय झालं म्हणजे वेबसाईट बंद आहे की ऑनलाईनची वेबसाईट बंद आहे का सगळी? सर्व्हिस बंद बोलायचं कोणाला मेंटेनन्ससाठी वेबसाईट बंद आहे। आपण कुठून आलं? वाकद